नमस्कार. क्रीडांगणच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. खेलो इंडिया विंटर्स गेम 2025 अर्थात खेलो इंडिया हिवाळी खेळ 2025 चा पहिला टप्पा 23 जानेवारी ते 27 जानेवारी या कालावधीमध्ये लेह लडाख येथे संपन्न झाला. लेह लडाखच्या गुबमुख तलाव आणि NDS क्रीडा संकुल या ठिकाणी बर्फावरच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धांमध्ये आईस हॉकी आणि आईस स्केटिंग या दोन स्पर्धांचा समावेश झाला. पूर्ण भारतातून वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळे खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते आणि या स्पर्धांमध्ये नक्की आपल्या मुलांनी कसा काय परफॉर्मन्स दिला हे आपण मागच्या आठवड्यात जाणून घेतलं. या आठवड्यात आपण मुलींनी या स्पर्धांमध्ये कशी काय रंगत आणली, कसं आपलं कौशल्य दाखवलं या सगळ्याविषयी जाणून घेणार आहोत.
आपण या संदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी येथे निमंत्रित करणार आहोत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आईस स्केटिंग प्रशिक्षक अवधूत तावडे सर यांना। नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते। आणि मुलींच्या बाबतीत विचारायचं तर मला हे विचारायचं आहे की नेमकी महाराष्ट्रामध्ये आईस स्केटिंग असोसिएशनची नेमकी स्थापना कधी झाली, इथपासून आपण सुरुवात करूया। हां, सगळ्यात पहिले आईस स्केटिंग असोसिएशनची स्थापना आपले श्री राजू दाभाडे जे आहेत तर त्यांनी केली। फाउंडर मेंबर आहेत ते। इनफॅक्ट ते फाउंडर मेंबर आईस स्केटिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे सुद्धा आहेत। आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये साधारण 1999 पासून आपल्या आईस स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राची त्यांनी सुरुवात केली। त्यानंतर त्यावेळेला आनंद यादव जे होते ते आपले जनरल सेक्रेटरी होते। त्यानंतर आत्ताचे सध्याचे समीर गोळे ते आता सेक्रेटरी आहेत। पण मी असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये जो 1999 पासून जे आतापर्यंत जी महाराष्ट्राची जी यशस्वी वाटचाल आहे त्याचं संपूर्ण श्रेय आपले श्री राजू दाभाडे त्यांना जातं। क्या बात आहे सर, ही सुरुवात तर खरी झाली हे म्हणायला हरकत नाही, पण मनात हा प्रश्न आहे की हा तसा बघायला तर साहसी खेळ आहे आणि याच्यामध्ये सुरुवातीपासून मुलांचं प्रमाण हे जास्त असलेलं दिसतं, पण मुलींना तितके पालक या खेळात सहभागी होण्यासाठी तयार नसतात। तर मुलींचं प्रमाण आपल्याला कसं जाणवतं आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये साधारण या खेळात सहभागी होणाऱ्या मुलींची संख्या किंवा हे प्रमाण किती आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे। कारण काय होतं माहिती आहे का, मुलींचं प्रमाण खूप कमी आहे, आतासुद्धा खूप कमी आहे। पहिल्यांदा जेव्हा सुरुवात झाली तेव्हा पुण्याच्या प्राची फराटे आणि धनश्री सुराणा ह्या दोनच मुली यायच्या आणि आत्तासुद्धा मला तरी वाटत नाही की त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट आहे। मुली येत आहेत, नाही असं नाही, कारण पालकांचा तेवढा सपोर्ट आहे आणि म्हणून मुली येत आहेत। पण तरीसुद्धा मुलींचा जो सहभाग आहे तो मुलांच्या मानाने फार कमीच आहे। पण जर ओव्हरऑल जर परफॉर्मन्सचा जर हे झाला तर मुलींचा परफॉर्मन्स मुलांपेक्षा नक्कीच उजवा आहे। आता सर परफॉर्मन्सचाच विषय निघाला आहे तर मला हे विचारायचं आपल्याला आहे की खेलो इंडिया 2025मध्ये आपल्या सगळ्याच मुली अतिशय चांगल्या खेळल्या, मग ती स्वरूपा असेल, इतर मुली असतील, इतर राज्यातल्या मुली असतील, जसं नैनाश्री खेळली, तर एकंदर हा परफॉर्मन्स कसा होता? अटीतटीचा सामना झाला होता का? काय सांगाल? हो, अटीतटीचा सामना नक्कीच झाला होता। त्यामध्ये कसं होतं माहीत आहे का की सगळ्यात पहिली गोष्ट मी सांगतो की आता पुण्यातल्या मुली होत्या तर पुणे 1837 फुटावर आहे समुद्रसपाटीपासून आणि जिथे परफॉर्मन्स करायचा होता ते 18,000 फुटावर होतं। तर त्याच्यामुळे बाकीच्या राज्यातल्या ज्या मुली होत्या तर त्यांनी, जसं तामिळनाडू आपल्याला कॉम्पिटिशन होतं, आंध्र प्रदेश नाही आपलं तेलंगणा कॉम्पिटिटर होते आपले, किंवा हरियाणा होते, तर ना ते अगोदरच जवळजवळ 1 आठवडा जाऊन तिकडे राहिलेले होते। त्या वातावरणाशी, त्या हाय अल्टिट्यूडशी त्यांनी ॲक्लेमटाईज झाले होते। पण आपल्या ज्या मुली ज्या होत्या त्या माझ्या मते जास्तीत जास्त 6 दिवस अगोदर, 5 दिवस अगोदर गेल्या असतील। पण त्याच्यामुळे तरीसुद्धा म्हणजे 5 दिवस अगोदर जाऊनसुद्धा त्या परिस्थितीशी त्यांनी सामना करून त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला केला मुलींनी। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इंडिव्हिज्युअल लेवलमध्ये पण त्यांनी परफॉर्मन्स चांगला केला। जसं तुम्ही बघितलं असेल नैनाश्रीबरोबर स्वरूपानी खूप चांगली टफ फाईट दिली आणि त्याचबरोबर आपल्या बाकीच्या ज्या मुली होत्या, ज्या टीम इव्हेंटमध्ये ज्या होत्या, म्हणजे जेव्हा मिक्स रिलेमध्ये वगैरे होत्या किंवा मुलींचा फक्त रिले होत्या, तेव्हा त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला होता आणि तो खरंच मला तरी वाटतं तो कौतुकास्पद आहे। नक्कीच कौतुकास्पद आहे सर। स्वरूपा अतिशय सुंदर खेळली। मला वाटतं यासाठी आपल्या महाराष्ट्राचं अभिनंदन करावं असं वाटतं, कारण इतक्या मोठ्या ठिकाणी जाऊन हे परफॉर्म करणं हे नक्कीच सोपं नाही आहे। आणि तसं मी मगाशी म्हटलं तसं की लडाखमधली ती गोठवणारी थंडी असेल किंवा तुम्ही म्हणलात हाय अल्टिट्यूड असेल, याच्याशी ॲक्लमटाईज होणं हे नक्कीच सोपं नाही आहे। याच दृष्टीने सर विचारायचं आहे की ज्यावेळेला आपण मुलींचा विचार करतो विशेषतः या खेळामध्ये, त्यावेळेला मुलींचा या खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला कसा दिसतो आणि एकंदर या सगळ्या घटकांचा त्यांच्या परफॉर्मन्सवर काय परिणाम होतो? म्हणजे ऑक्सिजन लेवल असेल किंवा हाय अल्टिट्यूड असेल, ह्या सगळ्याचा परिणाम या मुलींवरती कसा होतो? आता मी ना याचं उत्तर 3 भागामध्ये देईन। पहिला भाग जो असतो ना, या मुलींचं तुम्ही जर एज बघितलं असणार ते एकदम चंचल एजमध्ये असतं, म्हणजे एक्साइटमेंट जास्त असते, पण त्यांना माहीत नाही की आपण कुठल्या लेवलवर जाऊन परफॉर्मन्स करतो आहे। समुद्र सपाटीपासून तुम्ही कुठल्या उंचीवर जाणार आणि परफॉर्मन्स करणार, त्या वातावरणाशी तुम्हाला जुळवून घ्यायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, खूप कमी लोकांना ह्या गोष्टीची माहिती असते। ॲक्लेमेटाईज जेव्हा तुम्ही करता ना तर तेव्हा मुलींच्या बाबतीत खूप प्रॉब्लेम्स होतात, कारण हार्मोनल चेंजेस होतात या बाबतीमध्ये। तर होतं काय, तुम्ही जेव्हा तिथे जाता तुम्हाला तिथे 2 किंवा 3 दिवसाची तुम्हाला फक्त तुम्ही 2 दिवस आराम करता, तिसऱ्या दिवशी तुमचा परफॉर्मन्स असता, एक्साइटमेंट असते, कारण तुमचं ते एज असतं। पालकांचं प्रेशर म्हणू शकत नाही, पण एक पर्टिक्युलर प्रेशरचं नाही ना, आपल्याला प्रॅक्टिसला गेलं पाहिजे। मग त्यांची ती धावपळ असते, इकडून तिकडे जाणं, हाय ब्लड प्रेशर असतं। मग तेवढं सगळं करून तुम्हाला महाराष्ट्रासाठी परफॉर्मन्स करायचं, एक तुमचा एक दबाव असतो। त्याच्यामुळे ना
पहिला भाग जसं मी तुम्हाला सांगितलं की ना मुलींवर एक वेगळा दबाव असतो आणि तिथे जाऊन परफॉर्म करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचं नाव पण उज्ज्वल करायचं आहे, शाळेचं नाव पण उज्ज्वल करायचं आहे. तर त्यामुळे ना त्यांच्या बॉडीली जे चेंजेस असतात ना त्यांना त्या ॲक्सेप्ट करून त्या मुली तिथे परफॉर्म करत असतात. तर त्या थोड्या प्रेशरमध्येच असतातच. खरंय, हे प्रेशर घेऊन स्पर्धा खेळणं हे खरंच अवघड आहे आणि हे त्या स्पर्धकालाच माहिती असावं, त्या खेळाडूलाच माहिती असावं. सर, मनात हाही एक प्रश्न आहे की समजा आपण प्राथमिक फेरी जिंकलोय आणि आता दुसऱ्या फेरीत आपल्याला प्रवेश मिळाला आहे, हे जेव्हा एखाद्या मुलीला कळतं तेव्हा हे दडपण अधिकच वाढतं. मग त्यावेळेला प्रशिक्षक म्हणून आपण तिला कसं मोटिवेट करता? बघा, सगळ्यात पहिली गोष्ट मी ह्या वेळेला आपले जे प्रशिक्षक होते अमित गोळे, तर त्यांचं मी खरं कौतुकास्पद गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपले मॅनेजर होते मनोज यादव आणि गीतेश वैद्यसुद्धा या इथे आहेत. तर त्याचबरोबर आपले राजू दाभाडेसुद्धा होते. तर कसं असतं माहिती आहे का, नाही ह्या खेळामध्ये कसं आहे माहिती आहे का, तुम्ही नुसती शारीरिक मेहनत करून चालत नाही. तुम्हाला 3 तुमच्यात बॅलन्स ठेवावं लागतं. एक असतं तुमचा माइंड, दुसरा असतो तुमचा कार्डिओ आणि तिसरं असतं तुमचा फिटनेस. तर या तिघांचं बॅलन्स करून तुम्ही तिकडे जायचं असतं. तर त्यामुळे असं होतं जेव्हा तुम्ही एका फेरीतून दुसऱ्या फेरीमध्ये जाताना तेव्हा कुठेतरी तुमचं दडपण असतं. कारण तुम्हाला माहीत असतं की तुमचा कॉम्पिटिटर कोण आहे. ओके, आणि असं नाही की तो अनसीन नसतो, म्हणजे तुम्हाला माहीत नसतं की इमॅजिनेरी, तुम्हाला माहीत असतं की हा आपला कॉम्पिटिटर आहे, त्याची ताकद पण तुम्हाला माहीत असते. तर त्यावेळेला प्रशिक्षण म्हणून जी अमित गोळे आणि बाकीच्या जे प्रशिक्षकांनी जी भूमिका केली ना, तर ते सगळ्यात पहिलं तुम्ही तुमचा परफॉर्मन्स करा. तुम्हाला जे योग्य वाटतं, तुम्हाला जे छान वाटतं ते करा. आणि त्यांच्यावर कुठलाही दबाव टाकलेला नव्हता की तुम्ही नेक्स्ट फेरीमध्ये जायला पाहिजे, की तुम्ही फायनलपर्यंत जाऊन तुम्ही गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ तुम्ही महाराष्ट्रात घ्या, अजिबात नाही. तर तिथे ना कुठेतरी त्यांचं ते प्रेशर रिलीज झालेलं होतं. ओके, आणि त्याच्यामुळे त्यांचा जो परफॉर्मन्स होता, फायनल परफॉर्मन्स होता, खूप छान होता मुलींचा. ग्रेट. मला वाटतं आता इथे मुली आणि मुलं हा काही फरक राहिलेला नाही. अतिशय अतिशय उत्तम कामगिरी या दोघांनीही केलेली आहे. सर, खूप छान माहिती आपण आम्हाला दिलीत. ग्रेट. एकंदरच आता मुलगा आणि मुलगी हा डिफरन्स आपल्याला दिसत नाही. या स्तरावरती दोघंही अतिशय उत्तम असा खेळ या ठिकाणी जाऊन खेळलेले आहेत. ब्रेकनंतर याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा क्रीडांगण.
माझ्याबरोबर आहेत राष्ट्रीय आईस स्केटिंग प्रशिक्षक गीतेश वैद्य सर. आपण जाणून घेतोय खेलो इंडिया विंटर गेम्स 2025मध्ये मुलींचा एकंदर परफॉर्मन्स कसा होता याविषयी. सर, अगदी पहिला प्रश्न मनात आहे की या खेळांमध्ये आपण सुद्धा मुलींबरोबर तिथे होतात, तर त्या क्षणी या सगळ्या राऊंड्स चालू असताना मुलींच्या मनात कोणते कोणते विचार येत होते आणि त्यांना आपण कशा पद्धतीने सपोर्ट करत होतात सर? सर्वात पहिलं की मुलींचं असं बोलतात की जास्त परफॉर्मन्स वगैरे दाखवणार नाही, बट तिकडे जेव्हा आपण खेलो इंडियामध्ये बघितलं त्यांना, तर खेलो इंडियामध्ये त्यांचा परफॉर्मन्स हा काय वेगळाच होता. म्हणजे जेवढं बॉईजचा परफॉर्मन्स नव्हता त्याच्याप्रमाणे खूप चांगला परफॉर्मन्स मुलींनी दिलेला होता. की आपण बोलतो की मुली पुढे जाऊन काय करू शकत नाही, बट नाही, खेलो इंडिया त्यांना पहिला बघण्यासाठी पाठवा की खेलो इंडियामध्ये मुलींनी परफॉर्मन्स काय दाखवलं आहे आणि चांगल्यात चांगलं त्यांनी मेडल्स वगैरे मारून दाखवलेले आहेत. टेम्परेचर नाही म्हणून 20 to 25 -25 डिग्री टेम्परेचर होतं आणि त्या टेम्परेचरमध्ये मुलींनी तो परफॉर्मन्स दाखवलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये पण त्यांनी बऱ्याचशा मुलींनी गोल्ड मेडल मारलेलं आहे, सिल्वर मेडल मारलेलं आहे. तर त्या कारणाने त्यांनी सगळं मॅनेज करून त्यांनी चांगला परफॉर्मन्स दाखवला तिकडे. नक्कीच. ज्यावेळेला आपण मुलींचा विचार करतो त्यावेळेला मला वाटतं मनामध्ये येणाऱ्या भावना किंवा होणारे बदल, भावनिक बदल हे खूप जास्त असतात. तर या परिस्थितीमध्ये एक प्रशिक्षक म्हणून हे सगळे व्यवस्थापन, भावनिक व्यवस्थापन करण्याची जबाबदारी बरेचदा प्रशिक्षकावर येते. कारण मुली या आईवडिलांचं ऐकत नाही पण प्रशिक्षकाचं ऐकतात, असं आपल्याला चित्र बघायला मिळतं. तर यावेळेला सर आपण कशा पद्धतीने भूमिका बजावता? जसं की मुलांचे ऑलमोस्ट जेव्हा हार्मोन चेंजेस होतात किंवा मधली प्रॉब्लेम्स वगैरे येतात, बट त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर काउन्सिलिंग करून म्हणजे त्यांना सांगितलं जातं की फोकस जे आहे त्यांना त्या गोष्टीकडे करायचं नाही, बट किती पण झालं तरी पण त्यांना तिकडे त्यांचं लक्ष जातं. बट जेव्हा कोचनी जेव्हा सांगितलेलं असते ही गोष्ट की ही गोष्ट तुला करायची आहे, ती मुलगी कधी हे विचार करत नाही की पुढे काय जाऊन काय होणार आहे, की पुढे येऊन मला समजा चक्कर येणार आहे वगैरे, काय नाही. फक्त तिचं एवढंच टार्गेट असतं की माझ्या गुरूंनी सांगितलेलं आहे मला ही गोष्ट करायची आहे. तर बस तेव्हा ती शेवटच्या क्षणापर्यंत ऑलमोस्ट म्हणजे की फिनिश लाईन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती थांबत नाही. आणि तेच ह्या खेलो इंडियामध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे की जेव्हा गर्ल्स ज्या होत्या तेव्हा रेसेस वगैरे बऱ्याच मला मुलींनी वगैरे विचारलं की सर आत्ता काय कसं रेस खेळणार वगैरे, टेम्परेचर एवढं डाऊन आहे. तर जेव्हा मी त्यांना सांगितलं की तुला फक्त रेस ताकदीने फिनिश करायचं, फक्त तुझं लक्ष एवढंच आहे की जोपर्यंत लाईन फिनिश होत नाही तोपर्यंत तुला थांबायचं नाही आहे. आणि त्या मुलींनी त्याच गोष्टी त्या कंप्लीट केल्या आणि त्यांनी रेस कंप्लीट करून मेडल्सही मारले त्यांनी. नक्कीच. नुसती रेस कंप्लीट केली नाही, त्याच्यात त्या पदक विजेत्या ठरल्या, ही विशेषत्वाने आढळणारी गोष्ट आहे. कारण खरंच आपल्या लाल मातीतून अचानक बर्फावर जाऊन हा खेळ खेळणं, स्पर्धा जिंकणं हे नक्कीच सोपं नाही आहे. सर, एकंदरच मला पुढचा प्रश्न मनात हा आपल्याला विचारायचा आहे की आत्ता या खेळांमध्ये सहभागी होणाऱ्या मुली असतील, पदक जिंकणाऱ्या असतील किंवा ज्यांना या खेळात यायचं आहे, अशा सगळ्यांनाच आपण एक संदेश द्यायचा असेल तर तो काय द्याल? तुम्ही पहिले पुढे या, की जसं की बोलतात की आपल्याला पुढे कसं जाणार आपण, की आपल्याला भीती वाटत असते की बऱ्याच जणांनी एवढे मेडल प्लेसमध्ये गेलेले आहेत. बट जेव्हा तुम्ही रेसमध्ये येता तेव्हाच तुम्ही विनर असता. कारण की मेडल मिळेल पुढे की नाही मिळेल ही मोठी नंतरची गोष्ट आहे. बट जेव्हा तुम्ही पार्टिसिपेट करता तेच तुमचे विनिंग असतं तुमचं. आणि पुढे जाऊन तुम्ही प्रयत्न केल्यानंतर 101% तुम्हाला पुढे यश मिळणारच मिळणार. धन्यवाद सर, आपण खूप छान माहिती आम्हाला दिलीत. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा क्रीडांगण. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. खेलो इंडिया विंटर गेम 2025मध्ये मुलींनी केलेली कामगिरी आजच्या भागातून आपण उलगडतोय. तेव्हा आत्ता वेळ झाली आहे अशा एका मुलीचं मनोगत जाणून घ्यायची जी ठाण्याची आहे, जिने कांस्य पदक पटकावलंय 1000 मीटरच्या रेसमध्ये. तिचं नाव आहे नीरजा लुबाळे. जाणून घेऊया तिचं याविषयीचं मनोगत. नमस्कार, माझं नाव नीरजा माणिक लुबाळ. आत्ता नुकताच झालेल्या 5th खेलो इंडिया विंटर गेम्समध्ये मला लॉंग ट्रॅक आईस स्केटिंगमध्ये 1000 मीटरमध्ये मला 3rd पोझिशन भेटलं. मी महाराष्ट्राला रिप्रेझेंट करते. महाराष्ट्र येथे मी ठाण्यामध्ये राहते. राहुल पंदिरकर सर रायसा क्लबमधून तिथे मी अंडर स्केटिंग करते, रोलर स्केटिंग करते. मी माझं स्केटिंगचं करिअर 2015मध्ये सुरू केलं आणि त्यानंतर 2018मध्ये मला राहुल सरांनी आईस स्केटिंगबद्दल मार्गदर्शन केलं. तर आणि तिथे दिल्ली इथे 2018 आणि 2019मध्ये मला सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल भेटलं नॅशनलमध्ये. त्यानंतर मी हिमाचलमध्ये नॅको विलेजमध्ये गेली. तिथे 12,000 फूटवरती तिथे -18 डिग्री होतं टेम्परेचर. तिथे पण मला ब्रॉन्झ मेडल मिळवले. आणि आता नुकता झालेल्या खेलो इंडिया 5th खेलो इंडिया विंटर गेम्समध्ये मला
जर्मनीमुळेच हेल्प झाली, कारण का मी आईस स्केटिंग त्यानंतर आत्ता केलं होतं. मग मला त्यासाठी हेल्प तिथे झाली. आणि नंतर इथे पण खूप ऑक्सिजन लेवल कमी होतं, ऑक्सिजन घ्यायला त्रास होत होता पळायला वगैरे स्केटिंग करताना तिथे. तरी मी इथे माझा बेस्ट परफॉर्मन्स देऊन मी ब्रॉन्झ मेडल मिळवलं. आणि जे माझ्यासोबत मुली पळाल्या होत्या लडाखमध्ये, लडाखच्या लोकल ॲथलीट, त्या क्लायमेटची सवय असल्यामुळे त्यांना फायदा असतो. तर आपण पण जर तिथे 15 दिवस अगोदर पण आपण प्रॅक्टिस केली ना तर आपल्याला पण फायदा होईल. ऑक्सिजन लेवलचे पण आपल्याला मेंटेन आपण ठेवू शकतो. तर मी सीमा स्कूलमध्ये शिकते, ठाण्यामध्ये आहे ती स्कूल. मी सीमा स्कूलमध्ये ते शिकते. माझे प्रिन्सिपल मिनी नय्यर मॅम, मेघना मॅम आणि हरप्रीत मॅम यांनी मला भरपूर सपोर्ट केला. या सगळ्यांमध्ये आईबाबांनी मला खूप सपोर्ट केला, प्लस राहुल सरांनी पण मला यामध्ये मदत केली. आणि जे मला सपोर्ट करतात वगैरे त्यांना खूप खूप धन्यवाद. खेलो इंडियाच्या या स्पर्धांमध्ये 14 राज्यातून 372 खेळाडू सहभागी झाले. विशेष म्हणजे महाराष्ट्राला 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 4 कांस्य पदकं इतकी पदकं प्राप्त झाली. खेलो इंडियाचा हा प्रवास पुढच्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारीमध्ये गुलमर्ग या ठिकाणी रंगणार आहे. आपण नक्कीच याचाही आढावा घेऊया. पण आत्ता मात्र वेळ झाली आहे इथेच थांबायची. भेटूया क्रीडांगणच्या पुढच्या भागात एका नवीन माहितीसह. आत्ता मात्र निरोप घेते. नमस्कार.